नमस्कार मित्रांनो, चाललो आहे आज घरी. आता रेल्वे स्टेशनला आलो आहे, पिंपरी रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरून आता आपण जाणार आहे डायरेक्ट दौंड स्टेशनला. आधी पुणे स्टेशनला उतरणार, मग पुणे स्टेशन दौंड स्टेशनला उतरणार. आणि हे बघा, शूटर पडला होता आता, पडता पडता वाचलाय. आणि फर्स्ट टाइम मग काय रेल्वेत बसायला आणला ह्याला. आता ह्याला बसवता लोकलमध्ये, बघू कसं काय सिस्टम आहे पुढचं. आणि ह्या पिंपरीचं रेल्वे स्टेशन, पिंपरी रेल्वे स्टेशन. तर लोकली जायचे आपल्याला. आपण पण जाणार आहे आता. अरे आज जरा घरी चाललो आहे काष्टीला. बघू कसं नियोजन, दाखवतो तुम्हाला पूर्ण प्रवास रेल्वेचा. इकडे काय गर्दी नाही स्टेशनला, थोडीच गर्दी आहे, पण लय लोक आहेत तरी पण बऱ्यापैकी आहे तर आणावं लागेल. इकडून आता इकडून गाडी येणार आहे आपल्या लोणावळ्यावरून, इकडे जाणार आहे पुण्याला. तर आपण चाललो आहे पुणे स्टेशनला. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आपला ही पिंपरी लोकलचा. तर बघू कसं काय सिस्टम आहे, दाखवतो तुम्हाला पण. मित्रांनो लोकल आलेले आहे. एवढं अर्धा तास वेट करने के बाद लोकल, पुणे लोणावळा लोकल. गर्दी बघा, गर्दी किती गर्दी बघा, गर्दी. अरे रे रे गर्दी, गर्दी बघा, गर्दी. पुणे स्टेशन आहे, पुणे स्टेशनला गर्दी बघा किती. इथनं परत आपल्याला दुसरी गाडी पकडायची आता पुढं दौंड स्टेशनला जायला. त्याला आता जस्ट पोहोचलोय पुणे स्टेशनला. कसं दिसते गर्दी, एक नंबर भाई, एक नंबर. शकता गर्दी पुणे स्टेशन, गर्दी एवढी गर्दी. आपण आता आलोय इकडं बघायला गर्दी. इकडं बघा गर्दी, पुणे स्टेशन. आणि ही बोर्ड आहे एक्सप्रेसचा. इथं सगळ्या गाड्या कुठं लागतात कुठं नाही दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट, गर्दी बघू. हा बोर्ड आहे आणि ही गर्दी. पुणे स्टेशनवरती एवढा किती सुंदर असा तिरंगा झेंडा पडतोय बघा. एक किती सुंदर आहे बघा. फायनली आपल्याला दौंडला झालं, ट्रेन आली. गर्दी बघा ट्रेनला, तिकडे पण गर्दी बघा किती. आता ह्या ट्रेनमध्ये आपल्याला जायचं आहे मित्रांनो. चला तर जाऊया, बाय. फायनली पुन्हा आलोय रस्त्यावरती. पुढं लय व्हायचं, लय म्हणजे लय. एवढी गर्दी ट्रेनला ना, भरपूर गर्दीमुळं ना. तुम्ही बघू शकता मित्रांनो, लय म्हणजे खूप गर्दी राव. कधी घरी पोचला असं चालतं. तेव्हा काय आज आला नाही, तर मी चाललो चलत इथपर्यंत चौकापतवर. ते येतोय, तेव्हा आलं की जाऊ आपण. जातो, मी जातो, तुम्ही नाही, मी जातो. मी बघा चौकात आलोय. यायला पुण्यात राहतो त्यामुळे एवढी थंडी काय जाणवत नाही, पण गावाकडे एवढी थंडी आहे ना, खूप थंडी. तेवढ्या थंडीत चाललो आहे आता, चलत 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 चाललो आहे. तोपर्यंत येईनच तो काय पाणी आणायला गेलो मला, त्यामुळे लेट झालं. बघू आता, चाललोय टकाव 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 करीत चलत. टांगड्यात आणत आता पर्याय नाही. पुढचा नजारा दाखवतो तुम्हाला.